भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे पोलीस पाटील विजय नथू पाटील यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांचे आगमन। यावेळी पोलीस पाटील विजय पाटील व पाटील परिवाराच्या वतीने गणपती बाप्पांची मनोभावे सेवा व पूजा आरती देखील करण्यात आली। दापोडे गावचे पोलीस पाटील विजय नथू पाटील यांच्या घरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी आपली उपस्थिती लावली। तर चला पाहूया यावेळी दापोडे गावचे पोलीस पाटील विजय नथू पाटील यांनी माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांचे दर्शन घेत यावेळी काय म्हणाले पाहूया। उत्सव म्हणजे पहिला माझ्या बांधवांना गणेश मागी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि 5 वर्ष सलग बांधल्यामुळे 5 वर्ष कुठे गेले पत्ता नाही लागले आणि कोणीवर पहिलाच दिवस आहे म्हणजे पहिलाच वर्ष आहे असा आम्हाला एकदम भास होतो। आणि आमचा गणराया यंदा 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही पण आनंदित आहोत, सगळ्यांना आनंदित ठेवणार आहेत आणि आमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण झाली असं आम्हाला वाटते। आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी काही येणार नाही 5 वर्ष पूर्ण झाले मुला। आता 5 वर्ष सलग आम्ही जो काही उत्सव नवस केलेला माझ्या पत्नीने सलग 5 वर्ष आम्ही बांधले आणि भरजीबुवा बोलले की 5व्या वर्षी तुम्ही सत्यनारायणची पूजा घाला आणि व्रत एकदम पूर्ण होईल। त्या पद्धतीने आम्ही यावर्षी उत्सव पण आणि सत्यनारायणची पूजा पण घातलेली आहे। आणि आमची पाहुणी मंडळी येतात जातात आणि सर्व पाहुणी मंडळी येतात, आमच्या घरची सगळी असतात ठामपणे दर्शनासाठी। आणि याच माझ्याकडून शुभेच्छा तर बाप्पासाठी माझा विषय असा आहे की सगळ्यांना आनंदित ठेवा, कोणी असा दुखी नको, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। खूप आनंद झालेला आहे। जी काय माझी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे। जे मी बोलली होती 5 वर्ष मांडील ते 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सत्यनारायणची पूजाही झालेली आहे। पण मला हा दुःख होते की पुढच्या वर्षी हे लास्ट वर्ष आहे बाप्पाचं माझ्या घरात आगमन, पुढच्या वर्षी नाही होऊ शकत। जे काय असेल ते काय चुकलं माकलं माफ करा, जे काय असेल ते मी आता पूर्ण करणार आहे। पूर्ण करणार आहे पूर्ण सहकुटुंब सहपरिवाराने मला साथ दिलेली आहे। माझ्या कुटुंबातल्या सगळ्याजणी सर्वजण येतात कामासाठी, सगळ्यासाठी पूर्ण सहकार्य करतात, माझ्यासाठी सगळे येतात। प्रचिती मिळाली। सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार बोलतो आणि आज आपण इथे माघी गणेश उत्सवाच्या निमित्त सगळे जमलेलो आहोत। मला खूप आनंद होत आहे। आज आपला हा नवसाचा गणपती आहे आणि हा नवस बोलल्याप्रमाणे शेवटचा वर्ष आहे आणि मी सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद देव हीच माझी प्रार्थना आहे। सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज तसा बोलला तर 22 जानेवारी आणि गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो ना, तर गणपती बाप्पाला पण वाढदिवसाच्या पण शुभेच्छा। आणि तसंच आम्हाला दरवर्षीप्रमाणे काकाचा आणि काकूचा आग्र्याचं आमंत्रण असतं का काकाने मला एक नावच दिलेलं आहे डॅशिंग हिरो म्हणून आणि काकाच्या घरी गणपतीनं आलं आणि या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, वर्ष आहे ना वाटतं तुमचा, हा शेवटचा वर्ष आहे आणि पूजा सुद्धा आहे, आलो दर्शनाला आम्ही काकाकडे।